बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोहना येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत मागील अनेक दिवसांपासून 2 शिक्षकांची रिक्त पदं भरण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थ करत होते। या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही शिक्षण विभागाने याकडे लक्ष न दिल्यानं संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप लावून पंचायत समितीसमोर आंदोलन केलं आणि गट विकास अधिकारी यांच्या दलनासमोर विद्यार्थ्यांनी शाळा भरवली। रोहना येथील या केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत गेल्या काही वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत। विद्यार्थ्यांची संख्या पाहता केवळ 2 शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अपुरे पडत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। या विरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली। प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही। या अन्यायाचा निषेध करण्यासाठी पालकांनी एकत्र येत शाळेच्या गेटला कुलूप ठोकलं। त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला। पंचायत समितीच्या समोर धरणे धरत पालकांनी आपल्या मागण्या मांडल्या। या आगळ्या वेगळ्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पालकांनी पंचायत समितीच्या प्रांगणातच विद्यार्थी बसवले होते। या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पालकांशी चर्चा केली आणि रिक्त पदे लवकरच भरण्याचं आश्वासन दिलं। येत्या 8 दिवसात आश्वासन पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा पालकांनी दिला आहे।